श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे, मार्च महिना तुमच्यासाठी कसा जाईल 2026 मधला. या महिन्यामध्ये कोणत्या घडामोडी तुमच्या आयुष्यामध्ये घडतील, अचानकपणे काही गोष्टी घडतील का, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण आता आज करणार आहे. आणि ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत या महिन्यामध्ये व्हाव्यात, नक्कीच व्हाव्यात, तर असं वाटत असेल तर नक्की तुम्हाला त्याबद्दल क्लेम करायचं आहे, किंवा तुम्हाला स्वतःला मनाला स्वामींचं नाव घ्यायचं आहे, किंवा तुमच्या ज्या अर्ध देवताला तुम्ही मानताय त्या देवतेचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आणि कमेंट करायचे आहे, किंवा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. 3 वेळा त्या गोष्टीचं नाव घ्यायचं आहे. देवाला तुम्हाला साथ घालायची आहे की ती या रीडिंगमध्ये येऊ दे आणि माझं ते काम होऊ दे. श्री स्वामी समर्थ. आणि रास जे आहे ती कर्क राशीसाठी असणार आहे. कर्क राशीसाठी हा महिना कसा जाईल? श्री स्वामी समर्थ. कर्क राशीसाठी हा मार्च महिना जो आहे तो कसा जाणार आहे? श्री स्वामी समर्थ. मार्च महिना जो आहे तो तुमच्यासाठी कसा असणार आहे? श्री स्वामी समर्थ. मार्च महिना जो आहे तो तुमच्यासाठी कसा जाईल? श्री स्वामी समर्थ. ताणतणावाचा जाईल, थोडासा प्रॉब्लेम होईल, थोडंसं मन कुठंतरी चिडचिड होईल, सेलिब्रेशन हवा आहे ते होईल या महिन्यामध्ये. अजून दुसरं असं की आशावादी राहताना दिसत आहे. होप्स किंवा काही गोष्टी तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे, न्याय मिळत नाही आहे, अशा गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला द्विधा मनस्थिती पण राहताना दिसत आहे. एखाद्या गोष्टीची तुम्ही वाट बघताय, घोड्यावरचा देव तुम्हाला आहे, त्या घोड्यावरच्या देवाचं काहीतरी गोष्ट तुम्हाला या मार्च महिन्यात करावं लागणार आहे. जास्त एनर्जी मला दिसते तीच दिसते की जानेवारी महिन्या म्हणजे ह्या मार्च महिन्यामध्ये ज्या देवतेची एनर्जी जी आहे ती घोड्यावरचा देवाची मला जास्त एनर्जी इथं दिसत आहे. जर कोणी देवाला जर प्रार्थना केली असेल की मी मगाशी सांगितलं, तर त्या घोड्यावरच्या देवाची एनर्जी इथं दिसत आहे. काहीतरी सेलिब्रेशन आहे, त्यांच्या सानिध्यात राहून तुमच्या काही गोष्टी कंप्लीट होताना दिसत आहेत. हे इथं मी ठामपणे सांगू शकते की कारण मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की तुमच्या आराध्य देवतालाचं नाव घ्या किंवा गुरूंचं नाव घ्या आणि तुम्ही प्रार्थना करा. तर इथं स्पष्ट एनर्जी अशी दिसते आहे की घोड्यावरच्या देवाला तुम्हाला काही नवस वगैरे असेल, काहीतरी असेल तुमचं जे मला नवसाचं जास्त दिसतंय, ते तुम्हाला करायचं आहे इथं, किंवा एखादी फेरी तुम्हाला तुमच्या देवाला घालून यायचं आहे. तर दुसरं आता सांगते मी. ओके. तर या महिन्यामध्ये थोडंसं मन कुठंतरी चंचलता वाढताना दिसत आहे. दुसऱ्याची मनहानी किंवा दुसऱ्याकडून थोडासा त्रास वेदना होताना दिसत आहे. पुढे गेल्यानंतर माघारी आपल्याला काहीतरी बोलतायत, त्याचा मानसिक त्रास तुम्हाला होतोय, अशा काही गोष्टीसुद्धा या महिन्यामध्ये तुम्हाला होताना दिसतील. आणि सेलिब्रेशन आहे, कोणतं कार्य जर तुम्ही करायसाठी मनात धरलं असेल तर ते होताना दिसेल या महिन्यामध्ये. त्या गोष्टीला गोष्ट होईल, पण ही गोष्ट होत असताना याला 3 आठवड्याचा म्हणजे या मार्च महिन्यातल्या शेवटच्या आठवड्यात किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये कंप्लीट होताना दिसतं आहे. लगेच काही कंप्लीट होणार नाही आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये थोडासा त्रास पण दिसतो आहे. महिन्याच्या अखेरला सगळ्या गोष्टी कंप्लीट होताना दिसत आहेत. जास्तीत जास्त मला ग्रोथ तुमची या महिन्यामध्ये दिसते आहे. कष्ट दिसत आहे, तुम्ही प्रयत्न खूप करताय, पण ते कुठेतरी आटोक्यात येत नाही आहे किंवा ते व्यवस्थित होत नाही. अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्यामध्ये होताना दिसत आहेत. द्विधा मनस्थिती पण आहे तुमची या महिन्यामध्ये. कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत, ह्यासुद्धा गोष्टी दिसत आहेत. लव्ह रिलेशनच्या थ्रू कोणत्या मेसेज तुमच्यासाठी असणार आहे हे आपण बघणार आहोत. लव्ह रिलेशनच्या थ्रू कोणता मेसेज आहे, लव्ह रिलेशनसाठी कोणता मेसेज आहे? श्री स्वामी समर्थ. दिवस स्वप्न देखना और विचार करने के लिए कई विकल्प या कल्पनाएं होना. बघा, जर एखादी प्रेमासाठी किंवा तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या व्यक्तीसाठी जर तुम्हाला डिस्कशन, काही गोष्टीचा निर्णय घ्यायची वेळ आली तर तुम्ही या महिन्यामध्ये घेऊ शकता आणि तो लवकरात लवकर घ्या. हे सुद्धा सांगताना तुम्हाला दिसत आहे की डिसिजन घ्यायला या महिन्यामध्ये काही हरकत नाही आहे आणि डिसिजन तुम्ही घेतलाच पाहिजे. आणि आर्थिक परिस्थितीसाठी सांगायचं गेलं तरी हा महिना तुमच्यासाठी चांगला आहे, पण आठवड्याच्या शेवटचे 2 आठवडे जे आहेत ते तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहेत. त्याच्या अगोदरचे 2 आठवडे जे आहेत ते तुम्हाला थोडेसे इरिटेट होतील किंवा चिडचिडे होतील किंवा दुसऱ्याकडून शत्रूकडून मानहानीचे किंवा त्रासाचे दिसत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये क्लिअर आहेत. कवड्यांवरती सुद्धा बघूयात की तुम्हाला काय अजून असणार आहे. श्री स्वामी समर्थ. आई रेणुका मातेच्या नावाने चांगलं जाण्याच्या नावाने चांगलं. श्री स्वामी. स्वतःभोवती फिरायचं बंद करा. महत्त्वाचं विचारचक्र खूप करताय तुम्ही, विचार खूप करताय, विचार करत पण ते डिसिजन काय घ्यायचं हे तुम्हाला माहिती नाही आहे. डिसिजन काय घेत नाही आहे तुम्ही. डिसिजन घेतला पाहिजे.
स्वतःभोवती फिरणं किंवा तोच सगळं डोक्यात माइंडमध्ये फिरतं ते नाही झालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही अडकून पडलेला आहे. निर्णय कोणता तरी घेतला पाहिजे तुम्हाला, आणि जो निर्णय तुम्ही घेणार आहे तो 100% 100% सक्सेस होताना दिसत आहे. देवीचा कौल आहे तुमच्यासाठी उजवा. जर कोणत्या देवतेला तुम्ही मानत असाल तर कमेंटमध्ये देवीचं नाव तुम्हाला नक्की लिहायचं आहे. कारण आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी जर बरोबर तुम्हाला मॅच होत असेल तर ह्या पॉझिटिव्ह गोष्टी घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला देवतेची गरज आहे, आणि त्या देवतेला तुम्हाला एकदा शरण गेलं पाहिजे, कारण ही एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.